आगळ बघा आमचं कसलो घट्ट लाल भडक. लय भडक. किती झाले? 4 5 6 7 8. सरात पडताला शिजला काय सरात पडता. आता काढू गोया. खरखरीत उलटे काटे येते बघ. बारीक हे बघ. अशी डायनाची पण कांबडी सोडलेलो ना. अशीच सोलूचं असतं. आता काही तरवलं नाही. धर. हां हे बघा, आता हे जे माझं बोट आहे ना, इथून हा काटा आहे तो इथपर्यंत आहे. मग आपल्याला बरोबर इथून असं घाव घालायचा आहे. हे बघा, हा तोंडाकडून शेपटीपर्यंत पूर्ण आपण त्याचं स्किन काढून घेतली आणि हा जिथून काटा असतो तिथे घाव घालून शेपटीपर्यंत स्किन काढून घेतली. फोडणी झाली. आता मी वाटा वतते. नमस्कार, मी स्वानंद कोकणची कला संस्कृती यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, आपण तोंडवळीच्या समुद्रावर मासेमारी करायला गेलेलो शेंडीने. राहुल होता, सागर होता आणि यश होता. तर बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा पूर्ण झाबळी भरलेली होती कोकरीनी. तर ती जी कोकरी आपल्याला मिळालेली त्याच्यातली थोडीशी कोकरी मी घरी आणली आहे. त्याचा आता आपण सार आणि फ्राय करणार आहे. तर मी तुम्हाला आता दाखवतो ती किती कोकरी आहे आणि त्याच्याबरोबर मिक्स कापी आहे. हे बघा, हेच कोकरे जे काल आपण पागून पकडले. बघा, माती सकटच असत. मग असे काढून ठेवले आहेत. तर आता आई ते का सुटी करतली. घ्या आई. तरी सुकले ते पाण्यात टाकू. किती झाले? 4 5 6 7 8 9 10 11 12 कोकरे आहेत ना. हे बघा, 12 कोकरे आहेत. आता आपण हे कोकऱ्याचा सार आणि फ्राय करतलो. तर आता आई आपल्या कोकरी साफ करून दाखवता, म्हणजे कशी सुटी करतात ती. मागे आम्ही एक व्हिडिओ टाकलेलो, त्याच्यात डायना कशी साफ करतात ती मी दाखवलेलं आहे. त्याचप्रमाणे ही अशी दोन्ही साईडचा काढून त्याचं ह्या काढूचं असतं, कडक ह्या असतं, तशीच साफ करूची. ता नाही काढलं तर घशाक लागताला. हां, मग सारात पडताला शिजला काय सरात पडता. आता काढू गोया. खरखरीत उलटे काटे येते बघ. बारीक हे बघ. तर ते घशात जाते सारात. ताजे म्हणजे कालच पकडलेले ना संध्याकाळी. ते फक्त रात्री फ्रीजमध्ये ठेवलं आणि सकाळी येताना घेऊन येलं आहे. हे बघा गाववाल्यानं मस्त ते लाल लाल भडक रक्त बघा. असं रक्त इलं का समजायचा मासो ताजो हा. हात भीत भराग होय. आणि असं मागे मागे पोटाकडे सून कापत जायचं ना. इथून कापू होता तसं पण साफ करता येतं. हे त्या दिवशी डायना साफ केलं होतं तसाच. काटो पण जाता पाठीकडचं असा साफ केला काय. आणि आता त्याचा साल ओढून काढायचा. रका होईल ते रका चुलीतली घेऊ. करटे सुनंदा कोरटी खाया. विसरता. थांबा, मी रक्का घेत आहे. खया करटी ह्याच्यात टाकले आता. धर. मासो कसं पाणी येत असतं ना, त्याच्यामुळे बुळबुळीत असतं. रका लावली काय रका माती काय पण लावायचा. पुळण. रका माती पुळण. माती म्हणजे पुळण. पुळण म्हणजे समुद्रातली. समुद्रात तोंडवळी खात असली. तोंडवळी खात की पुळण. त्याच्यामुळे हात सुळसुळणार नाही.
अशी डायनाची पण चांबडी सोडलेलं ना. अशीच सोलूचं असतं. आता काहीच राहिलं नाही बघ, प्लेन झाला. इथून एवढं असतं तो. दाखवस हातात घेऊन. हे बघा, ही मधला जो ह्यो भाग हा ह्यो इथे का काटो असता आणि तो काटो काढूचो लागता. आता आपण हे बाकीचे कोकरे आणि हे कापी सुटी करून घेऊया आणि मग साराची पद्धत बघूया. मगाशी आपण कोकरी साफ करताना कशी साफ करायची त्या आईने एक पद्धत दाखवलेली. आता दुसरी पद्धत दाखवते. आधीची दाखव आई साफ केलेली. मगाशी जी पद्धत बघितली ना आपण कोकरी कशी साफ करतात ती ह्या तोंडापासून ते इथपर्यंत पूर्ण साल निघते. ही एक पद्धत झाली. आता ही आपल्याला दुसरी पद्धत दाखवते. हां घे ती ठेव. आता 12 कोकऱ्यांपैकी आता ह्या 3 राहिल्यात. आता आपण ही दुसरी पद्धत बघूया कोकरी साफ करण्याची. पहिले त्याचं डोकं काढून घ्यायचं आणि आतमधली गरला पोटामध्ये जे काय असेल ते काढून घेतल्याच्या नंतर त्याची पंख, पिसं आणि पोटाकडे काटे असतात. ते काटे काढून घेतले की त्याला बरोबर मधोमध ना इथे जतपर्यंत ह्या तिथे इथून इथपर्यंत सरळ धर. काढलो. हां हे बघा, आता हे जे माझं बोट आहे ना इथून हा काटा आहे तो इथपर्यंत आहे. मग आपल्याला बरोबर इथून असं घाव घालायचा आहे आणि मग घाव घातल्याच्या नंतर इकडची चामडी काढायची. घाल घाव. मी तर नरमच असते. आपले 2 पद्धती मी दाखवले कशी असतात ती. हे बघा, आता बरोबर जसं बांगड्या आपण मधून घाव घालतो हे बघा तसं बरोबर काटो चालू होता. तर इथून 2 घाव घालून घ्यायचे संपवलं रका. आणि रका घ्यायची आणि ती साल अशी ओढायची. रका नाही त्याच्यात, संपवलंच. ती घेऊया त्याच्यातली. अंद थोडी. हे बघा, अशी जिथून काटा असतो तिथूनच साल निघते. म्हणजे पूर्ण साल काढायची गरज नाही. हळूहळू हळूहळू ओढत दोन्ही बाजूला आलं की रखा लावायची आणि असं जोरात ओढून काढायची. थोडीशी ती कठीण असते. हाताक लागता काढताना कधी कधी. हे बघा, आता शेपट आता शेपडी उडवली. इथे पाहिजे तर गाव घालायचा मीठ लागण्यासाठी. आता दाखव हातात असं धरून आणि ते पण दाखव मगाचं. हां हे बघा, हा तोंडाकडून शेपटीपर्यंत पूर्ण आपण त्याचं स्किन काढून घेतली आणि हा जिथून काटा असतो तिथे घाव घालून शेपटीपर्यंत स्किन काढून घेतली. अशा 2 पद्धतीमध्ये कोकरी साफ केली जाते. तर आता आपले हे कोकरी सुटू करून झाले आहेत आणि आता हे कापी बाकी आहेत. आता हे कापीला बराच वेळ लागणार, भरपूर कापी आहेत. त्याच्यामुळे आता हे पप्पा सुटी करत आहेत आणि आपण ह्याचं सार कसं बनवते आई ते बघूया. घ्या हे पप्पा. धूप आहे नाही. तर इथे पप्पा कापी सुटी करतायत. कसली चकाकता बघा. त्याला काटा डेंजर असतो. तर आता आपण हे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. आपले सुटी करून झाले आहेत साफ करून. 1-2दा पाण्याने धुवून घेतल्याच्या नंतर आपण त्याला मीठ लावूया. अजून एका पाण्याने धुवून घेऊया. आणि हे जे पाणी आहे मासे धुतलेल्याचं ते जर टोमॅटो वगैरे अशा झाडांना जर घातलं पाणी, म्हणजे हे बघा हे आता इथे आईने जमा करून घेतलं आहे एका टोपामध्ये. आणि ते पाणी म्हणजे हे साफ केल्यानंतरचं जे लाल लाल पाणी असतं ना ते झाडांना घातल्याच्यानंतर त्याला फळं लवकर धरतात. टोमॅटो वगैरे अशा झाडांना घालायचं.
आता आमच्याकडे टोमॅटोचं तर झाड नाही हा. बाकी आहेत ना मिरचीची कुठल्या झाडांना घातलं तरी चालतं. मग आता हे चिकूच्या खाल. तेच पत्ता आहे चिकू. तर आता आई हे पाणी झाडांना घालते. हे बघा तेजपत्ता आहे. माशाचं तेच पत्ता आहे. बघा, हा तेजपत्ता आहे. तिकडे एक तेच पत्ता आहे. हा ना, तो हा बघ. हा बघा तेजपत्ता. अजून भरपूर बाहेर आहे. जे मसाल्यामध्ये आपण तेजपत्त्याचं पान वापरतो ते तेजपत्त्याचं झाड आहे आणि हे एक आहे. चला आता आपले साफ करून धुवून पण झालेत. आता आपण मीठ लावून घेऊया. मीठ लागा पाहिजे का? असे घाव पाडले का मीठ पटकन लागतं. तर आता आपण माशांका आगळे लावून घेऊया. आगळ बघा आमचं कसलो हा घट्ट लाल भडक. लय भडक. हा आमच्या कांदागावच्या तळणीच्या मावशीने दिलेलो हा आगळ बघा कसलो. हॉटेलमध्ये बघा कसं दिसता लाल लाल भडक. हे आमचे कोकरे सुटी करून मीठ लावून आगुळ लावून झालेले आहेत. एवढं आगुळ लावलंय. आता याचं सार कसा करतात का मी दाखवते. पहिले आपल्या फोडणी घालू पाहिजे. तेल, लसूण आणि कांदो फोडणी. कोकरेच्या सारासाठी मी या वाटाप केलोय. त्याच्यात बेडकी मिरची लाल, कांदो, खोबरा, तिरफळा आणि धने, हळद एवढा घालून वाटाप केलेला आहे. आता माझी फोडणी झाली आहे. मस्त लाल फोडणी झाली. आता मी वाटाप ओतते. आपले सबस्क्रायबर असत कृष्णा नारकर भाऊ आणि सुहानी सावंताई. त्यांनी कमेंट टाकलेली माझ्या याच्या टमाटाच्या साराच्या व्हिडिओ कमेंट टाकलेली होती की औषधी आमका ते ह्याचा पूर्ण हे दाखवा म्हणून. काय काय सारा घेतला ते मिरचीपासून सगळा. मी आता या पूर्ण वाटापच करून आणलेलं आहे. आता पुढचे कसले मासे आणू तेव्हा आम्ही त्या पूर्ण वाटाप दाखवतो. कसा काय काय मिरच्यां काय काय घेऊची त्या दाखवतलो. त्या सबस्क्रायबर भाऊ आणि ताईंका आमचं खूप खूप धन्यवाद. तर आमचे असेच व्हिडिओ बघा आणि आम्हाला सपोर्ट करा. आता मी ह्याच्यातले थोडे तळूक बाजूक काढतोय. जरा मोठे मोठेच काढतोय. तळूक बरे पडतात. आणि बाकीचे रवलेले सारात टाकतोय. बस एवढे सारात टाकूया ना. ते मी आता सारात टाकते. मी आता ही सोला धुवून घेतलंय. माश्या हे उसान असतात म्हणून सोला टाकूची लागतात. ती धुवून पेचून घेतलंय. अक्की अक्की असतात म्हणून ती अशी 2 तुकडे करू होय पेचू होय मग टाकू होय. दिवस पाना जाता माशाचं. आणि आता मीठ टाकतो. आमचा कोकरेचा सार आता तयार झाला. शिजलाय बघा. बघा माशी कोकरे आम्ही अक्केच ठेवलं. आता उतरतो. शिजला झाला तयार झालेला. तर आता आम्ही कोकरेचा सार आताच उतरलो शिजला. आता आम्ही कोकरे तळून घेतलो. मीठ आणि आगोळ लागलेलो होते का. यासाठी मी मसालो घेतोय बटर बनव तलावसाठी. थोडी हळद,
ह्याच्यात आगुळा तो थोडं आगुळच घालायचं आणि याच्यानी असं हलवूया. आता हे काय मसालो केलो तो लावून घेतो. चोळून घ्या चांगलं. तर आता माझा मसालो लावून झालो आहे बघा. मस्त पैकी मसालो लावून घेतले. आता मी मासे गोळव पीठ घेते तांदळाचा. त्याच्यात तेल घालूया. ते जास्त तेल लागत. आता हे गोळवून घेतोय बुडवून असे सगळा पीठ लावून आणि तेल तापला काय त्याच्यात टाकण्याचं पीठ सगळं तेलात हे होता टाकलं तापलं. ते दुसऱ्या टायमात परतून घेते. परत एकदा परततं येईल. आम्ही एका रवो नाही लावलं. धुवून सुकवलेल्या तांदळाचा पीठ लावलं आणि मासे ताजे असल्या कारणाने ते खाली डसत नाही. नाहीतर हे मासे असले तर डसतात असे. हे बघा आता असा चांबडा त्याचा वर येता वडान. तर आता हे तळून झालेले आहेत. आता मी एक एक असं गाळून काढून घेते. ते आले करून जीवर काढले का तेल हे होता. तेल राहणार नाही. आमचे कोकरे तळून झालेले आहेत मस्त पैकी. तर तुम्हाला ही आमची कोकऱ्याची साराची आणि तळलेले कशी वाटली व्हिडिओ ती आमका कमेंट करून सांगा. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय शिवराय.